आपल्या जन्मपत्रिकेतील कालसर्पयोग कसा ओळखावा? जन्मलग्न कुंडली जी असते त्यामध्ये 1 ते 12 अंक अशी 12 स्थानं असतात. त्या स्थानात कुठेही राहू व त्याच्या 7व्या स्थानी केतू असला की कालसर्पयोग होतो. हा कालसर्पयोग कसा ओळखायचा हे आपण आता बघणार आहोत. जन्मलग्न कुंडलीत 1 ते 12 स्थाने असतात. त्यापैकी कोणत्याही स्थानात राहू असला की त्याचे बरोबर 7व्या स्थानी केतू असतोच व या राहू केतूच्या मधल्या स्थानात रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र व शनी हे 7ही ग्रह येतात. तेव्हा हा कालसर्पदोष पत्रिकेत निर्माण होतो. त्याला कालसर्पयोग असे म्हणतात. ह्या कालसर्पयोगाची शांती करणे अतिशय आवश्यक असते. कारण त्यामुळे जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आपले कोणतेही काम होत नाही. मुलामुलींची लग्ने जमवताना तर अनेक अडथळे येतात. मनाप्रमाणे स्थळ मिळत नाही. अशावेळी कारण काय असेल तर पत्रिका पाहून कालसर्पदोष सांगितला जातो. अनेक मोठ्या देवस्थानी त्र्यंबकेश्वर, पुष्कर, उज्जैन अशा या ठिकाणी हा विधी करता येतो. पण सामान्य माणसाला तो येणारा खर्च जर परवडत नसेल किंवा त्याला तेवढा वेळ देता येत नसेल तर अतिशय साधेपणाने पण तो दोष घरच्या घरी काढता येतो. त्यासाठीचा उपाय पुढे सांगितला आहे. त्याप्रमाणे करावा म्हणजे या कालसर्पदोषाचे निवारण जरूर मिळते. हे असे यंत्र बनवावे. हे राहू यंत्र आहे. यामध्ये जे 9 घरं आहेत त्यामध्ये ते आकडे घालावे व तांब्याच्या पत्र्यावर ते यंत्र उठवून घ्यावे, देवपूजेत ठेवावे व राहू मंत्राचा जप 108 वेळा करावा. मंत्र असा आहे, ओम राम राहवे नमः. ओम राम राहवे नमः. ओम राम राहवे नमः. ओम राम राहवे नमः असा हा मंत्र आहे. तसेच केतू यंत्रही बनवून घ्यावे. त्यामध्ये सुद्धा 9 खाती आहेत. त्या 9 खात्यात जे आकडे घातलेले आहेत ते तांब्याच्या पत्र्यावर उठवून हे यंत्र बनवावे, देवपूजेत ठेवावे व केतू मंत्राचा जप 108 वेळा करावा. ओम केम केतवे नमः. ओम केम केतवे नमः. ओम केम केतवे नमः. ओम केम केतवे नमः असा हा जप 108 वेळा करावा. ही दोन्ही यंत्रे बनवून त्याची मनोभावे पूजा करावी. आपल्या जीवनात या जो दोष असतो त्यामुळे व्यक्ती सतत आजारी असते. नोकरी व्यवसायात प्रगती होत नाही. घरात पैसा पुरत नाही. अस्वस्थता, उदासीनता घरात असते. घरात वादविवाद, भांडणे हे सर्व काही होत असते. या सर्व प्रॉब्लेम्सना या दोन्ही यंत्राची पूजा व जप केल्याने हे प्रॉब्लेम्स नाहीसे होतात. ही दोन्ही यंत्रे आपल्याला तांब्याच्या पत्र्यावर करून घ्यायची आहेत. जीवनात यश, कीर्ती, पैसा, गृहसौख्य, वाहनसौख्य ही सर्व सुख तुमच्यासमोर हात जोडून उभे असतात. फक्त त्यासाठी आपली पत्रिका जाणकार ज्योतिषींना दाखवून वरील पत्रिकेतील दोष या यंत्रांमार्फत घालवता येतात. श्रद्धापूर्वक हा उपाय अवश्य करा. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे जीवन अवश्य दोषमुक्त होईल. हा उपाय जरूर करा. पत्रिकेत जर हा दोष असेल तर कॉमेंट्समध्ये पत्रिका व जन्मतारीख व तुमची जन्मवेळ कळवा. दोष असेल तर तुम्हाला आम्ही अवश्य कळवू. असं हे कालसर्प दोष कसा घालवायचा अशी ही यंत्र बनवून हवी असतील तर जरूर सांगा. आम्ही यंत्रे, ग्रहांच्या अंगठ्या पण पत्रिकेप्रमाणे तुम्हाला करून देतो. पत्रिका बघून काय करायला पाहिजे ते पण सांगता येते. जरूर लाभ घ्या. पत्रिकेचे मोफत मार्गदर्शन करून देतो. अवश्य लाभ घ्यावा. हे जर आवडला असेल हा व्हिडिओ तर याला लाईक व सबस्क्राईब अवश्य करावे व
ही यंत्रे बनवून हवी असतील तर तसे कॉमेंट्समध्ये कळवावे.